जन्मशताब्दी वर्षाची जी सुरुवात होती आहे आणि साहित्य अकादमी, कला आणि संस्कृती निदेशालय, गोवा सरकार आणि रामायणी जन्मशताब्दी समारोह समिती या तीनही संस्थांच्या वतीने हे 2 दिवसाचं चर्चासत्र इथे आयोजलेलं आहे. मराठी आणि कोकणीमधले ज्येष्ठ मान्यवर समोर आहेत आणि अलीकडच्या पिढीतले उत्तम अभ्यासकही समोर आहेत. या चर्चासत्रात ते सहभागी होत आहेत. रामाणी मूळचे गोव्याचे आणि उत्तर आयुष्य त्यांनी बेळगावात घालवलं, आपल्याला सर्वांना माहीत आहे. थोडं व्यक्तिगत सांगते की मी आत्ताच माधव बोरकरांशी बोलताना असं म्हटलं की रामायणींच्या सहवासात असणारे, त्यांच्या पिढीमधले आणि त्यांच्याशी पत्रव्यवहाराने चांगला स्नेह असणारी अशी माणसं फार थोडी उरलेली आहेत आता. आणि त्यामुळे त्यांच्या व्यक्तिगत आठवणी, त्यांच्या कवितांच्या मागची अनेकदा व्यक्तिगत चर्चांमधून उलगडणारी पार्श्वभूमी ही माहीत असणारे आणि त्याविषयी आपल्याशी संवाद करू शकणारे असे फार थोडे लोक आता आहेत. पण या निमित्ताने रामायणींच्या सगळ्या संग्रहाचा शोध घेत, त्यांच्या पत्रव्यवहाराचा शोध घेत, जे जे वाचलेलं आहे ते वाचवणं आणि जतन करणं आणि त्यांच्या स्मृतीसाठी पुन्हा एकदा या प्रकारचा समारोह आयोजित करणं, हे काम करणारी इथे मंडळी अजून आहेत. आपण अनेकदा असं बघतो की एखादा माणूस आयुष्यभर एखादं मोठं काम करून जातो आणि त्यानंतर त्याच्या कामाची बूज राखणारं आणि ती खांद्यावर घेऊन पुढे जाणारं असं कोणी असत नाही. तेव्हा या प्रकारचं रामायणींच्या बाबतीत झालं नाही याचा आनंद प्रथम व्यक्त करते की माणसं आहेत, त्यांच्या आठवणी ठेवणारेही आहेत आणि नुसत्या आठवणी ठेवणारे नाहीत, तर त्यांच्यावरती काम करून त्यांचं कार्य पुढे आणणारे असे हे लोक इथे आहेत. आणि त्यामुळे हे चर्चासत्र आयोजित होत आहे याचा आनंद आहे. रामायणींचे अगदी मोजके फोटो आठवतात, पण त्यांचा साहित्य अकादमीच्या व्यासपीठावर ज्या वेळेला त्यांना पुरस्कार मिळाला, अनंत मूर्तींच्या हस्ते तो पुरस्कार मिळालेला होता, तो फोटो बघताना आनंद अशासाठी झाला की फार कमी वेळा हा कवी व्यासपीठावर मिळवलेला आहे, गेलेला आहे. त्यामुळे उत्तर आयुष्य बेळगावात घालवलं तरी सत्यकथेतून त्यांच्या ज्या कविता प्रसिद्ध होत होत्या त्या काळातल्या अनेकांच्या वाचनामध्ये येत होत्या, त्यांना आवडल्याचं कळवलं जात होतं आणि माझाही त्याचमुळे त्यांच्याशी पत्रव्यवहार सुरू झाला. आणि पत्रव्यवहार सुरू झाला म्हणजे आठवणी त्यांना ओळखणाऱ्या अनेकांना असतील की त्यांच्याकडून पत्र पोचलं तर ते ज्या दिवशी आपल्या हातात पडेल त्याच दिवशी जणू आपण त्यांना उत्तर लिहिलं पाहिजे, इतक्या घाईने त्यांना त्याचं उत्तर अपेक्षित असेल. आणि ते गेलं नाही त्यांच्याकडे तर पुन्हा एक पत्र असेल की तुमचं उत्तर अजून कसं आलेलं नाही. त्यामुळे इतक्या तातडीने त्यांना त्याचा प्रतिसाद हवा असेल आणि प्रतिसाद हवा असे म्हणजे आपली कविता लोकांना कशी वाटली याबद्दलची खूप उत्सुकताही त्यांच्या मनामध्ये सतत होती बरं का. म्हणजे विजय तेंडुलकरांनी त्यांना थोडंसं थट्टेने एका पत्रामध्ये असं लिहिलं होतं की अहो तुमच्या शीलाविषयी आमच्यासारख्या दोघांना काय विचारता तुमच्या कवितेच्या. पण एकूणच मला असं वाटतं की श्रीपू भागवत काय, श्रीनिवास विनायक कुलकर्णी काय यांच्यासारखे लोक किंवा गोडसे, गोडसे, वसंत सरवटे यांच्यासारखे चित्रकार आणि मग तेंडुलकर आहेत, एलकुंचवार आहेत, वडीर आहेत, कवडी आहेत, यांच्यासारखे अनेक जाणकार समीक्षकही साहित्यिकही या सगळ्यांशी त्यांचा पत्रव्यवहार होता. आणि अनेकांना पत्र लिहिली तरी प्रत्यक्षात वाङ्मय व्यवहारामध्ये उतरणं, मिसळणं हे मात्र त्यांनी काही फारसं केलं नाही, अगदी कमी. कविता मात्र अनेकांना आवडलेली, अनेकांना भावलेली. विजय तेंडुलकरांनी तर त्यांच्या आवडलेल्या कवितांचं वाचन केलं होतं. पुण्यात त्याचा एक कार्यक्रम जो झाला होता तर मला आठवत आहे की रामायणींच्या कविता त्यांनी त्यावेळेला आवर्जून वाचलेल्या होत्या. त्यांनी तेंडुलकरांच्या कवितेला कुलीन आणि अलोट देखणी कविता असं म्हटलेलं आहे.
या कवितेची वाट आपल्याला सगळ्यांना, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कवितेवर, त्यांच्या प्रेम करणाऱ्या सर्वांना माहिती आहे की स्वच्छ रोमॅन्टिसिझमची वाट आहे. आणि तो रोमॅन्टिसिझम अतिशय नितळ, अकृत्रिम, सच्चा असा रोमॅन्टिसिझम आहे. रामायणी आज असते तर 100 वर्षांचे असते. 20 वर्षांपूर्वी ते गेले, म्हणजे 500 वर्षांपेक्षा अधिक काळ वाङ्मय व्यवहार इथला लांबून का होईना पण त्यांच्या अनुभवाचा होता. लगतचा भूतकाळ जमेला धरायचा तर केशवसुतांपासूनचं 1 शतक हे त्यांच्यावर परिणाम करू शकणारं शतक होतं. पण तसा अगदी ठसठशी तसा काळाचा परिणाम त्यांच्या कवितेवर आपल्याला दिसत नाही. रविकिरण मंडळाशी त्यांचा धागा जुळलेला नाही, मर्ढेकरांशीही जुळलेला नाही. ना कुसुमाग्रज, ना बोरकर किंवा अनिलांशी. नाही म्हणायला पुशी रेगे त्यांच्या थोडे जवळ आले. ते काही काळ गोव्यातही होते. कारे, बोरकर, रेगे यांच्या ओझरत्या सावल्या त्यांच्या सुरुवातीच्या कवितांवर आपल्याला दिसतात. पण त्या फार लवकर हटल्या. म्हणजे त्यांनी एक आठवण लिहिलेली आहे की बोरकरांच्या कवितेंनी सुरुवातीच्या काळात मी इतका भारावून गेलो होतो की स्तब्ध मार्ग तांबडा, वळत जाय वाकडा, मोडक्या पुलाकडून तार जाय बंदरा या ओळी वाचल्या आणि भारावून मी वाडीहून सायकलनी बोरीला जाऊन तो स्तब्ध मार्ग तांबडा कसा वाकडा वळत जातो आणि ती तार बघायला गेलो होतो असं त्यांनी लिहिलेलं आहे. हे जे भारावणं होतं कवितेच्या बाबतीतलं, ते लौकिक आयुष्याने पुष्कळ वेगळ्या प्रकारे त्यांना अनुभवायला लावलं. म्हणजे स्वतःची अशी कविता त्यांना सापडली, ती त्यांच्या व्यक्तिगत लौकिक आयुष्याने त्यांचं जे व्यक्तिमत्व घडवलं त्यातून सापडलेली कविता, त्यातून घडलेली कविता. ती त्यातून आली. समकाळाशी आणि समकालीन वाङ्मयिक अनुभवातून बुडालेली अशी त्यांची कविता नाही. त्यांचा आत्मशोध हा रूढार्थाने आध्यात्मिकही नाही. संतांच्या अनुभवाची भाषा कधी कधी ते बोललेले आहेत, पण ही भाषा त्यांची नव्हे. त्यांनी स्वतःचं जे दुःखलीन असं व्यक्तिमत्व घडवलं, निर्माण केलं, त्याच्या रचनेचा कच्चा मालही त्यांनीच तयार केला. स्वतःच्या जगासाठीची एक स्वतःची परिभाषा कवितेमध्ये निर्माण केली. कधी कधी ती पुनरावृत्तीही झाली, पण ती खास त्यांची होती. निसर्गही त्यांनी प्रतिमांकित केला. तो त्यांच्या अनुभवामध्ये विरघळून त्यांचा झालेला निसर्ग आहे. त्यांची पाखरं वेगळी, त्यांचे ऋतू वेगळे, त्यांची झाडं आणि त्यांचा पाऊसही वेगळा. अवघड होत आहे. बोरकरांच्या धुंद मिराशीच्या काळामध्ये गोव्यातून असं घडवत जाणं हे सोपं नव्हतं स्वतःच्या कवितेला. पण त्यांनी ते केलं. थोडं शांत बाजूला राहून केलं. त्यांची कविताही इतके दिवस तशीच शांत थोडी बाजूला राहिली आणि वाङ्मय व्यवहाराच्या कडेला उभी राहिली. म्हणून कवी शंकर रामाणींच्या जन्मशताब्दीची सुरुवात अशा प्रतिष्ठेने साजरी व्हावी याचा आनंद रामाणींच्या वाचक अभिभावकांना झालेला आहेच. पण जर असते तर गोडसे काय, वडेर काय, विलास सारंग काय, तेंडुलकर काय यांनाही फार मनापासून झाला असता. अर्थात रामायणी हयात असते आणि प्रकृतीनं ठीक असते तरी त्यांच्यावरच्या या चर्चासत्राला ते उपस्थित राहिलेच असते असं नाही. कारण गोमंत शारदा पुरस्कार त्यांना मिळाला त्यावेळेला ते जेमतेम उपस्थित राहिले आणि एका वाक्याचं भाषण करून तडक निघून गेले असंही त्यांच्या आठवण त्यांची सांगतात लोक. बोरकर त्यांना म्हणायचे की मी लोकांतातला कवी आहे आणि तू एकांतातला, म्हणजे तुम्ही एकांतातले. आणि त्यांनी मला लिहिलेलं एका पत्रातही असं लिहिलंय की बाहेरच्या स्वच्छ जगाशी मला कधी सुसंवाद साधता नाही आला. या गोष्टीचा संबंध रामाणींच्या लौकिक आयुष्याशी आहे. आपल्याला हे माहितीच आहे की कवीचं एक सामाजिक व्यक्तिमत्व असतं आणि एक कलाकृतीतलं, त्याच्या रचनेतलं एक व्यक्तिमत्व असतं. ज्या परिस्थितीतून कवी वाढतो, जातो, ज्या अनुभवांमधून जात राहतो, त्याचा परिणाम एकीकडे जसा त्याच्या लौकिक व्यवहारावर होतो तसा दुसरीकडे त्याच्या वृत्तीप्रवृत्तीवरही होतो. रामाणींच्या बाबतीत हे अधिक प्रत्ययाला येतं असं आपल्याला दिसतं.
त्यांच्या आयुष्यातले कटू आणि दुःखपूर्ण तपशील हे इथे चर्चेमध्ये आणले नाहीत, तरी अमुचा प्याला दुःखाचा, डोळे मिटून ही प्यायाचा, हेच त्यांच्या सगळ्या जीवनानुभवाचं सार आहे असं म्हणायला हवं. वडिलांचा विचित्र स्वभाव आणि पहिल्या लग्नाचा दीर्घकालीन विफल अनुभव यांचा फार खोल परिणाम रामायणींच्या सगळ्या व्यक्तिमत्वावर झालेला दिसतो, त्यांच्या कवितेवरही झालेला दिसतो. स्वभाव तर त्यामुळेच एकाकी बनला हे आपल्याला माहीत आहे. खरं तर त्यांना विविध विषयांमध्ये रस होता, कुतूहल होता. त्यांना संगीत आवडायचं, त्यांना फुलं आवडायची, त्यांना अत्तर आवडायचं, त्यांना चित्र आवडायची, त्यांना पुस्तकं आवडायची, फुटबॉल, क्रिकेट, तबला, कितीतरी गोष्टींमध्ये त्यांना रस होता. विलास सारंगांना तर एका पत्रात त्यांनी तुमची रास कुठली हो असं विचारलंय आणि मिथून असं ते पत्रातून कळवलेलं आहे. पण या कुतूहलाने किंवा आवडीच्या विषयांनी त्यांना जगण्याविषयी उल्हसित केलं, आतून थोडं मोकळं केलं, जगण्याची गोड चव त्यांना चाखवली असं मात्र झालेलं नाही. परिणामी व्यवहारात ते थोडे लोकविन्मुखच राहिले. स्नेहाने हृदय विस्तारतं याचा अनुभव त्यांना सुखदपणाने होऊ शकला नाही. अनेकांचा स्नेह जरी त्यांना मिळाला तरी मराठीच्या वाङ्मयीन जगातले कितीतरी मातब्बर त्यांच्या कवितेचे चाहते होते. त्यांच्याशी रामायणींचा पत्रव्यवहार तर होताच, पण त्या पत्रात रामायणींच्या बाजूनी समाधानाचा स्निग्ध स्वर फार कमी उमटलेला आहे असं मला तरी माझ्याकडच्या पत्रांमधून आठवतं. एक दुखरेपण मात्र सदैव होतं. त्यांच्या कवितेला मात्र याच दुखरेपणाने एक पक्वता आणली. एकाकीपणाने लौकिकाला थोडं आपोआपच दूर लोटलेलं होतं. त्यामुळे वेदनेचा अस्तर केवळ शब्दांना लागलं असं नाही, तर वेदनेनीच कवितेचा गाभा तयार केला असं आपल्याला म्हणायला लागेल. रामायणींनी कवितेतल्या शब्दांविषयी आणि एकूणच कवितेविषयी पुन्हा पुन्हा कविता लिहिल्या. कवी शब्द माध्यमाकडे कसा पाहत होता याची स्वच्छ कल्पना या कवितांमधून येते. मुळामध्ये मोडूनच पडला असता माणूस अशा प्रकारचं आयुष्य त्यांच्या वाट्याला आलं, पण ते चिरडले गेले नाहीत, ते मोडले नाहीत, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं नाही याचं कारणच त्यांच्याजवळ असलेली कविता होती. त्यामुळे कितीही उपहास झाला, कितीही नकार दिले, कितीही वडिलांनी त्याबद्दल त्यांना छेडलं, नापसंती व्यक्त केली, राग आणि संतापाचे धनी झाले त्यांच्या ते, तरी सुद्धा कविता सुटली नाही. ती आतच होती आणि ती ओढ, ती खेच ती कायम राहिली आयुष्यभर. किंबहुना त्यामुळेच त्यांच्या जगण्याला एक मोठा अर्थ आला असं त्यांच्या पुरता अर्थ आला. आयुष्याने खोलवर बसणारे आघात अखंडपणे केले आणि उमेदीचं वय उलटून गेल्यावरही सगळ्या प्रकारचे नकारच सोबत राहिले. त्या अत्यंत कठीण काळात कविता हाच त्यांचा एकमेव आधार होता. पहिल्या कवितेच्या प्रसिद्धीनंतर मिळालेलं 8 आणे मानधन हा वडिलांसाठी चेष्टेचा विषय झाला आणि कविता करणं ही बेअब्रू करणारी गोष्ट ठरली त्यांच्यासाठी. तरीही रामायणींनी कवितेची साथ सोडली नाही, कारण ती त्यांना सोडताच आली नाही. त्यामुळे त्यांच्या शब्दात सांगायचं तर डोळे भरून आलेल्या वनवासी शब्दांमधली गूढ उदासी माखून घेतच त्यांची जीवनयात्रा चालू राहिली. पुन्हा त्यांचे शब्द ओठावर एखादी अनाहूत हिरवीगार कवितेची ओढ येतच राहिली. उपाशी हृदयाचे शब्द कवितेत येतच राहिले. कविता लेखन रामायणींनी अगदी सुरुवातीलाच किंबहुना म्हणाले तसं एखाद्या व्रतासारखं केलं. एखाद्या धार्मिकाने जितक्या कर्मठपणाने आपलं व्रत सांभाळावं तशा प्रकारे व्रतासारखं केलं. कधीतरी अंगार अर्थ कळणारे शब्द दिवे होऊन लागतील कवितेमध्ये या विश्वासाने तिथल्या अंधारामध्ये ते उतरले. मी न येथे ना तिथे, मी कोणत्या यात्रेतला, मी कुठे जाऊ, कुठे माझा मला मी सापडू, असा संभ्रमही शब्दांमधूनच आला. आणि मोर नाचले नाचले अर्थ आशयाच्या पैन, असा अनुभवही चढणीवरच्या थकव्यामध्ये कवितेनेच गाठीला दिला. रामायणींचं व्यक्तिमत्व, काव्यगत व्यक्तिमत्व हाही एक कुतूहलजनक अभ्यासाचा विषय आहे. जगण्याला, दुःखपूर्ण जगण्याला कवितेत त्यांनी थेट शब्द दिला असं झालेलं नाही. त्या दुःखाचा, वेदनेचा त्यांनी स्प्रिंगबोर्ड केला असं वाटतं आणि तिथून त्यांनी
निनेवेच्या काळोखाचा स्थळ गाठला, उडी घेतली. विलास सारंगांनी रामानींना पाठवलेल्या पत्रामध्ये एक बारीकशी नोंद आहे, ती मला महत्त्वाची वाटते. त्यांनी म्हटलंय की पुशी रेग्यांची कविता ही, त्या कवितेमध्ये वेदना अनुपस्थित आहे, रेग्यांच्या कवितेत, असं त्यांनी म्हटलंय. आणि त्यांच्या कवितेचं ते वैगुण्य आहे असं त्यांना वाटतं. दुःखाची जाणीव कवितेमध्ये उमटणं हा कवितेचा गुण मानायचा झाला तर कोणत्या अर्थाने हे पाहिलं पाहिजे. रामाणींच्या कवितेत तरी ही वेदनेची जाणीव म्हणजे दुःखाची जाणीव ही कवितेची गुणवत्ता वाढवणारा घटक ठरला आहे. याचं विश्लेषण आता या 2 दिवसाच्या चर्चासत्रामध्ये होईलच. लौकिक आयुष्याने जो एकटेपणा दिला, त्या अंधाऱ्या एकटेपणामध्ये चहूबाजूंनी जेव्हा दुःख दाटून उसळून आलं, तेव्हा अपरिहार्यपणे त्यातच तशातच आपल्याला चालायचं आहे, हेही रामायणाच्या ध्यानात आलं. एकटेपणाचा जळो ध्यास आता आसपास नुरे कोणी, अशी त्यांची एक कविता आहे. दुःखाचं स्वरूप आणि त्याचं काव्यानुभवात रूपांतर करण्याची प्रक्रिया ही त्यांच्या कवितांमधूनच आपल्याला स्पष्ट उलगडता येते. प्रारंभीचा मनाचा आकांत, एकांत अंधारातलं चित्रविचित्र जग, त्यातला अनंताचा खोल अर्थ न उमजल्याने होणारी तगमग, त्या वेगळ्या वळणावर जाणवलेली प्रारंभीची कासाविशी, आणि मग हळूहळू त्या अंधारालाच त्यांनी आणलेलं उजेडाचं रूप. काळोखाशी खेळ मांडून हार जीत विसरल्यानंतर मनाच्या तळालाच गाव झळकण्याचा आलेला परभणीचा अनुभव. रामाणींनी ही जी वेदनेची रूपमाया कवितेमध्ये आणलेली आहे ती स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. मराठीत नेणिवेच्या प्रभावातली कविता लिहिणारे इतरही काही कवी आहेत. आरती प्रभू आहेत, ग्रेस आहेत. यांच्या संदर्भातही रामाणींची स्वतंत्र वाट आपण निरखून पाहिली पाहिजे. मुळात रामाणी जातिवंत रोमॅन्टिक कवी होते, अस्सल रोमॅन्टिक कवी होते. समकालीन वाग्व्यवहारापेक्षा वेगळी वाट त्यांनी शोधली. याची कारणं केवळ त्यांच्या समकालीन वाङ्मयीन वास्तवात शोधणं अपुरं ठरलं. हे खरं की त्यांच्या आसपास उल्हासाचं बहरतं गाणं गात कवितेची उत्सवी आरास मांडणारे बोरकर होते. मर्मस्पर्शी दुःखातून उंच उठलेली कविता घेऊन आलेल्या इंदिरा संत होत्या. आणि शून्य शृंगार ते आता होत हळदीवे अशा अनवट प्रतिमांमधून तरलतेच्या गाभ्यापर्यंत पोचणारी कविता लिहिणारे आरती प्रभूही होते. यांच्या काळात आपला स्वतंत्र चेहरा रामाणी शोधत होते. तो त्यांनी त्यांच्याच शब्दात सांगायचं तर काळोखाच्या निर्मळ प्रकाशातून खडून काढला. एकच चेहरा नव्हे, अनेक चेहरे, खोल पुरलेले, जिवंत, हे त्यांचे शब्द आहेत. एकटेपणाचं हे वरदान त्यांना उलगडलं, तिथे त्यांना स्वतःचं एक अध्यात्मही सापडलं असं आपल्याला दिसतं. त्यामागची रामाणींची अध्यात्म शोधनाची प्रक्रिया आधी समजून घेतली पाहिजे. बोरकरांना गोसावी पण पचलं नाही असं रामाणींनी म्हटलंय. मग रामाणींच्या अवसेला चांद कसा जडला, आत वेगळाच वंदी कसा निर्माण झाला, हे सगळे त्यांचेच शब्द आहेत. रित्या उंजळीला फूल कसं मिळालं, हे काही प्रश्न समोर ठेवून त्यांची कविता उलगडता येईल. या उलगड्यातच त्यांच्या कवितेत वारंवार आढळणाऱ्या प्रतिमांचीही संगती आपल्याला लावावी लागेल. ऐंद्रिय संवेदनांची त्यांच्या कवितेतली मिसळण ही बोरकरांच्या कवितांपेक्षा वेगळं अनुभव रसायन कसं निर्माण करते हेही पाहण्यासारखं आहे. अशी सजवीन तुला स्पर्श सुगंध माळीनं, हिरव्या नजरेचा चुडा तुझ्या हातात घालीनं. स्पर्श सुगंध माळीनं, हिरव्या नजरेचा चुडा, किंवा धाराधारांनी कोसळे असा कोणता पाऊस, ओळी ओळीत जागतो ओला प्रकाशाचा वास, अशी एखादी कविता असेल. किंवा ऐल पैल शांतले विसलील स्तब्ध सावळे, पिकून वेळ वाकली दिशात गंध वेगळे, यासारख्या कविता असतील. त्यांच्या अशा अभिव्यक्तीमध्ये त्यांच्या देहयात्रेतले अनुभवही कसे येतात आणि स्वतःला झुंगत असताना ते कसे आध्यात्मिक होत जातात याचा उलगडा ही रामाणींच्या कविता उलगडण्याची एक वाट आहे, एक महत्त्वाची वाट आहे. अर्थात या कवितांचा संपूर्ण उलगडा तरीही होईल असं नाही. दुसऱ्या पारिभाषिक शब्दात सांगायचं तर पुष्कळ ठिकाणी वाचकाला किंवा रसिकाला दुर्बोधतेचा सामना करावा लागतो. मुळात चांगल्या कवितेत आशयाचं थोडं दिसणं आणि थोडं लपणं हे असतंच. आणि चांगल्या कवितेत त्या दोहोंचाही एक चांगला तोल सांभाळलेला असतो.
कधी हा तोल ढळण्याने निर्माण होते ती दुर्बोधता असते. कधी कवितेतल्या अनुभवापर्यंत नैसर्गिक रीतीने पोचण्यासाठी आधी आपल्याला भाषा उघडावी लागते. ती संगती लागून उघडता न आल्यानं निर्माण होणारी दुर्बोधता असते. याही पलीकडे आणखीन काही गोष्टी आहेत. जीवनाला कवी जो प्रतिसाद देत असतो तो एकाच प्रकारचा आणि एकाच पातळीवरचा कधी नसतो. त्या प्रतिसादांमधली जी गुंतागुंत असते ती शब्दात नीटशी मांडता न येण्यामुळे येणारी दुर्बोधताही असते. आणि नेणिवेत घुसल्यानंतर जो पैस दिसतो तो नेमक्या प्रतिमांमधून जाणीवेच्या पातळीवर आणता न येणारी दुर्बोधताही असते. रामाणींच्या एकांत वाटेने त्यांना नेणिवेपर्यंत खेचत नेलेलंच आहे. काठ सोडून निघाल्या कुठे नेणिवेच्या नावा, माझी पारजाची वाट माझा हरवला पावा. इतक्या स्वच्छपणे त्यांनी नेणिवेच्या प्रवासातले अनुभव मांडलेले. नेणिवेच्या वेशेपाशी मीच पालटतो वेश असा नेमकेपणा त्यांच्या अभिव्यक्तीत आहे. पण कधी कुठे निरभ्र नेणिवेला 7 रंगांची कमान आहे आणि कधी अदृष्टाचे छंद तिथे नांदावलेले आहे. कवीच्या शब्दांचा न्यासच कवितेचा आशय निर्माण करत असतो. शब्दांना विविध पातळ्यांवर आणि विविध प्रकारे स्फुरत ठेवणं ही कवितेला खोल करणारी प्रातिभ प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत अनेक कल्पनांची वास्तवाशी सरमिसळ होत असते. त्यांच्या सकट एक रूपाकार कवीला निर्माण करायचा असतो. निर्माता म्हणून कवीला जगण्याने किती प्रगल्भ केलंय यावरही पुष्कळ काही अवलंबून असतं. कवितेचा पोट, अर्थप्रसरणाच्या शक्यता पुष्कळ काही. शेवटी कवी जी भावभूमी निर्माण करतो ती महत्वाची. ही भूमी कशी निर्माण होते तर पुन्हा कवींचा शब्दांचा न्यास आणि त्याने निर्माण केलेल्या प्रतिमा यांच्यामधूनच कवितेचं अंतःसंगीतही निर्माण होत असतं. जाणीव आणि नेणीव यांच्या सीमा प्रदेशाची एक गंमत आहे. तो एक जादुई प्रदेशच असतो. कधी एखाद्या समरभूमीसारखा असतो जिथे अनुभव एकमेकांना खेचतात, एकमेकांवर चढतात, एकमेकांचे तुकडे पाडतात. आणि कधी तो प्रणयभूमीसारखा असतो. तिथे अनुभव एकमेकांना भिडतात, बिलगतात, एकमेकांमध्ये शिरतात, मिसळतात, विरतात. इथे संदिग्धताही निर्माण होऊ शकते, दुर्बोधताही निर्माण होऊ शकते आणि कवीची स्वतंत्र प्रतिमांकित शैलीही त्यातून अधिक विकसितही होऊ शकते. रामाणींच्या कवितेत या तिन्ही गोष्टींचा आढळ होतो असं आपल्याला दिसतं. अर्थात इथले अनुभव तरलतेनं शब्दात संक्रमित करण्यात ते बहुतेक वेळा उत्तम रीतीने यशस्वी झाले हेही खरं. पण मग अशा कवितेची आपल्याला पूर्णपणे बुद्धिनिष्ठ चिकित्साही करता येत नाही असं मला वाटतं. जसं कोणत्याही तरल कलानुभवानं तुमच्या आस्वादक शक्ती कशा विकसित होतात हे उकलून सांगणं कठीण असतं, तसंच आपल्या जाणीवेलाच नव्हे तर नेणिवेलाही एकाच वेळी विविध प्रकारे स्पर्श करणारी ही कविता नेमकी कशामुळे ते सुख देऊ शकते आहे याचं विश्लेषण संपूर्ण करणं अनेकदा कठीण असतं. रामाणींच्या कवितेतला अंगभूत रोमॅन्टिसिझम, स्वाभाविक सौंदर्यदृष्टी, अध्यात्माच्या पातळीवर जाणारा आत्मशोध, भावसमृद्धीत विरघळलेल्या निसर्ग प्रतिमांनी निर्माण केलेल्या अनेक नाजूक सुंदर जागा, इम्प्रेशनिस्ट चित्रकारांची आठवण व्हावी अशा कवितेत उतरलेल्या चित्रसंवेदना, अनुभव संचितापेक्षाही अधिक आणि अधिक समृद्ध असं या कवीजवळ जे भावसंचित होतं ते खूपच प्रगाढ असं होतं. त्याची आठवण या आजच्या निमित्तानं आपण केली पाहिजे. शेवटी एवढंच म्हणायचं आहे की त्यांच्या कवितेतलं प्रेम, अध्यात्म, वृत्तछंदाचं सौंदर्य, दृश्यकलेशी असलेलं त्या कवितेचं नातं, निसर्गाचं अवतरण त्या कवितेमधलं, अशा वेगवेगळ्या अंगांनी या 2 दिवसात आस्वाद, आकलन, विचार प्रगटन हे तर होईलच. रामाणी गोव्याच्या काव्य परंपरेत लिहित होते किंवा कोकणी कवितेच्या परंपरेत, मराठी कवितेच्या परंपरेत असं आपण म्हणतो. म्हणजे काय याचाही चांगला उलगडा या निमित्ताने इथे होणार आहे. एखादा कवी एखाद्या वाङ्मयीन प्रवाहात किंवा परंपरेत लिहितो तेव्हा त्या परंपरेतलं तो काय स्वीकारतो आणि काय नाकारतो, तो काय नवीन निर्माण करण्याच्या प्रयत्नात असतो आणि त्यात कितपत यशस्वी होतो हे एकूणच वाङ्मयीन परंपरेच्या संदर्भात ध्यानात घेणं एखाद्या कवीच्या आणि कवितेच्या अभ्यासामध्ये आवश्यकच आहे. हे ध्यानात घेऊन या चर्चासत्राची योजना करणाऱ्या 3ही संस्थांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देते आणि